आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील रत्नापूर या गावाला यशोदा हायब्रिड सीड्सचा एक नवीन जात पाहणी करता आलेलो आहे धानाची। तर या व्हेरायटीचं नाव आहे ब्लॅक डायमंड। ही ब्लॅक डायमंड ची व्हेरायटी जी आहे 120 ते 25 दिवसाची व्हेरायटी आहे आणि ठोकळ धान आहे। या धानाच्या आम्ही सुरुवातीला परे अवस्थात असताना पाहायला आलो असता इथं पूर्णपणे जर्मिनेशन आलेलं होतं प्लॉटचं, म्हणजे यांचं जे जर्मिनेशन आहे 100% आहे। त्याच्यानंतर आज आपण यांच्या भरट्याच्या व्यवस्थेत आज आपण पाहणीला आलो असता टेबल प्लॉट दिसत आहे, पूर्ण कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नाही, दुसरं व्हेरायटीचं वाण याच्यामध्ये आलेलं नाही। सोबतच या व्हेरायटीची जी उंची आहे कंबरेपेक्षा थोडी जास्त आहे, म्हणजेच अतिशय उत्कृष्ट आहे। हा धान कंबरेपेक्षा थोडा जास्त उंच आहे, त्यामुळे पडत नाही, झडत नाही आणि लोळत सुद्धा नाही। जरी वादळ वारा आला तरी हा धान पडणार धान नाही। याच्या जर झाडाची जर आपण विचार केला तर याच्या एकाच झाडाला जवळपास 30 ते 35 फुटवे आलेले आहे आणि प्रत्येक फुटव्याला लोंबी आलेली आहे। फुटवाचा जर विचार केला तर अतिशय टणक फुटवा आहे। आता टणक फुटवा आहे म्हणजेच हा धान पळणारा धान नाही। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये रोगाचा जर याचा विचार केला तर हा ब्लास्ट, स्टेम बोरर ह्या रोगाप्रती अतिशय सहनशील व्हेरायटी आहे। रोगाचा प्रादुर्भाव फारच कमी येतो। 120 ते 25 दिवसात येणारी व्हेरायटी असल्यामुळे दाण्याचा जर विचार केला तर अत्यंत ठोकळ दाणा आहे आणि पोहा बनवण्यासाठी ह्या धानाचा अतिशय चांगला वापर होऊ शकते। दाणा अतिशय जवळ दाणा आहे आणि जवळ शिंड्यापासून तर टोकापर्यंत परिपूर्ण दाणा भरलेला आहे आणि याचे दाणे जवळ आहे। दाणा वजनदार आहे। वजनदार दाणा असल्यामुळे याच्यामध्ये उत्पन्नामध्ये